नागपूर शहरात वाढत्या वाहन चोरीच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण असताना गुन्हे शाखा युनिट क्रमांक 5 ने मोठी कार्यवाही करत 2 वाहन चोरांना अटक केली आहे। फक्त चोरीची दुचाकीच नाही तर आरोपींकडून धारदार चाकू आणि मोबाईलही जप्त करण्यात आला आहे। गमडूबारजवळ पोलिसांनी रचलेल्या सापळ्यात आरोपी रंगेहात अडकले। नेमकं काय घडलं पाहूया हा सविस्तर रिपोर्ट। नागपूर शहरातील कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेला दुचाकी चोरीच्या गुन्ह्याच्या पोलिसांनी यशस्वी छडा लावला। या प्रकरणात गुन्हे शाखा युनिट क्रमांक 5 ने 2 आरोपींना अटक केली असून चोरीची दुचाकी, धारदार शस्त्र, मोबाईल असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। मिळालेल्या माहितीनुसार फिर्यादी राज उदय मराठे यांनी आपली काळ्या रंगाची हिरो स्प्लेंडर दुचाकी घरासमोर लॉक करून पार्क केली होती। मात्र काही वेळानंतर अज्ञात चोरट्याने ती चोरी करून नेली। यानंतर कोतवाली पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम 303 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला। दरम्यान तपास सुरू असताना गुन्हे शाखा युनिट क्रमांक 5च्या पथकाला गमडूबार परिसरातील गल्लीमध्ये 2 इसम संशयास्पद हालचाली करत असल्याची माहिती मिळाली। माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत सापळा रचला। पोलिसांना पाहताच आरोपींनी गोंधळ उडवण्याचा प्रयत्न केला, मात्र पोलिसांनी तत्पर कार्यवाही करत दोघांनाही ताब्यात घेतलं। अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे मोहम्मद रजा उर्फ माजिद कादारी अन्सारी आणि मयस्सर जलाल सगीर अहमद अन्सारी अशी आहे। दोघेही नागपूरमधील पाचपावली परिसरात रहिवासी असल्याची माहिती आहे। तपासादरम्यान आरोपींकडून चोरीस गेलेली हिरो स्प्लेंडर दुचाकी, एक धारदार लोखंडी चाकू आणि रेडमी कंपनीचा मोबाईल फोन असा एकूण सुमारे 66,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। दोन्ही आरोपींना पुढील तपासासाठी पाचपावली पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलं असून या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे। ही संपूर्ण कार्यवाही गुन्हे शाखा युनिट क्रमांक 5चे पोलीस निरीक्षक विनायक गोडे आणि त्यांच्या पथकाने यशस्वीरित्या पार पाडली। नागपूर शहरात वाढणाऱ्या वाहन चोरीच्या घटनांवर पोलिसांनी आता आक्रमक पवित्रा घेतल्याचं या कार्यवाहीतून दिसून येत आहे। नागपूर पोलिसांच्या सतर्कतेमुळे वाहन चोरीचा आणखी एक गुन्हा उघडकीस आला। 2 आरोपी अटकेत असून पुढील तपास सुरू आहे। मात्र वाढत्या वाहन चोरीच्या घटनांमुळे नागरिकांनीही सतर्क राहण्याची गरज निर्माण झाली आहे। क्राईम ब्रँच युनिट 5च्या पथकातील पोलीस हवालदार राजू टाकळकर यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या अनुषंगाने एरियात पेट्रोलिंग करत असताना 2 व्यक्ती एका मोटरसायकलवर अवैध नंबर प्लेट वापरून आणि शस्त्रास्त्र फिरत असल्याची माहिती मिळाली। त्या लोकांनी त्याचा पाठलाग केला आणि सदरचे व्यक्ती ही पाचपावली पोलीस स्टेशनच्या हद्दीमधील गमदूर बारच्या बाजूला थांबल्याची माहिती मिळाली। त्यानुसार त्यांनी पथकासह त्याची झडती घेतली तर त्याच्यामध्ये त्यांना एक मोटरसायकल मिळाली। त्या मोटरसायकलचा नंबर प्लेट ही फेक नंबर प्लेट आढळून आली। त्याचबरोबर त्याची गाडीची झडती घेतली असता त्याच्यामध्ये त्यांना एक चाकू शस्त्र मिळून आले। त्यांनी दोन्ही आरोपींना ताब्यात घेऊन युनिट क्रमांक 5च्या कार्यालयात आणून त्या गाडीचा चेसी नंबरच्या आधारे त्याची डिटेल काढण्यात आली असता सदरची गाडी ही पोलीस स्टेशन कोतवाली यामध्ये चोरीचा गुन्हा दाखल असल्याची माहिती मिळाली। त्या अनुषंगाने फिर्यादीला कडून अधिक माहिती घेतली असता FIR क्रमांक प्राप्त करण्यात आला आणि यातील 2 आरोपींना शस्त्रासह ताब्यात घेतल्यानंतर त्यांच्याविरुद्ध 425 आर्म्स ॲक्ट अंतर्गत गुन्हा पोलीस स्टेशन पाचपावली येथे दाखल करण्यात आला आणि कोतवालीचा जो यापूर्वी दाखल करण्यात आलेला मोटरसायकल चोरीचा गुन्हा अपराध नंबर 68/26 यामध्ये एक मोटरसायकल जप्त करण्यात आली होती, हिरो होंडा स्प्लेंडर। सदरची गाडी आणि आरोपीचा मोबाईल आणि आर्म्समध्ये पकडण्यात आलेलं शस्त्र असे 66,000चा मुद्देमाल आम्ही हस्तगत केलेला आहे आणि यातील 2 आरोपीची अटक करण्यात आली आहे। त्यांचं नाव आहे मोहम्मद रजा उर्फ माजिद वल्द कादीर अन्सारी, उम्र 23 साल, रहना टेका नवी वस्ती। दुसरा आरोपी है मैसर जमाल वल्द सगीर अहमद अन्सारी, वय 25 वर्ष, राहणार टेका नई बस्ती, पोलीस स्टेशन पाचपावली। दोन्ही आरोपींचा आम्ही अभिलेख तपासला असता त्यांच्याविरुद्ध यापूर्वी एक मर्डरचा गुन्हा आहे, त्याचबरोबर बॉडी ऑफेन्सचे काही गुन्हे दाखल आहेत आणि सराईत आरोपी आहेत। त्यामुळे त्या आरोपींनी सदरची नंबर प्लेट बोगस लावून आणि कोणत्या तरी अपराधासाठी ती वाहन वापरण्याचा त्यांचा मानस होता। त्या मानस पोलिसांच्या युनिट क्रमांक 5च्या टीमने तो मानस त्यांचा खंडून टाकला। अशा प्रकारे सदरची कारवाई माननीय पोलीस आयुक्त रवींद्र कुमार शिंगल सर, जॉईंट CP सर, ॲडिशनल CP क्राईम सर, DCP डिटेक्शन सर, ACP क्राईम सर यांच्या मार्गदर्शनामध्ये आणि आमच्या युनिट क्रमांक 5च्या पथकातील पोलीस हवालदार राजू टाकळकर त्याचबरोबर इतर अंमलदार यांच्या मदतीने सदरची कारवाई करण्यात आलेली आहे आणि 2 आरोपींना ताब्यात घेऊन त्यांच्याविरुद्ध आम्ही
शस्त्र अधिनियम आणि मोटरसायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आणून कारवाई करण्यात आलेली आहे.